35,000 कोटी तुम्ही डिक्लेअर केलेत ना, तर 35,000 कोटी द्या ना. पण 35,000 कोटी जे डिक्लेअर केले त्यातले फक्त 12,000 कोटी कदाचित या निकषांमुळे हे देऊ शकतात. त्यामुळे 48 लाख शेतकरी ज्यांनी 2019ला लाभ घेतलाय त्या योजनेचा कर्जमाफीच्या, त्यांना तुम्ही वंचित आज ठेवणार आहात. 50,000 पर्यंतच करणार आहात. त्यामुळे त्यांना 50,000 नको 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणं महत्त्वाचं आहे. कांदा खरेदी दर धोरणातील विसंगतीमुळे शेतकऱ्यांची कोंडी. केंद्र सरकारने कांद्याचा खरेदी दर 2,730 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. मात्र हा दर खुल्या बाजारभावापेक्षा 500 रुपये ते 600 रुपये कमी असल्याने शेतकरी नाराज आहेत. नाशिकसह अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला 2,650 रुपये ते 3,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने सरकारी खरेदी दर वाढवण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. सोयाबीन क्षेत्र वाढीची शक्यता. यंदा कमी पावसाचा अंदाज आणि वाढलेल्या दरांमुळे देशात सोयाबीन लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्याची जास्त गरज असलेल्या ऊस व मक्यासारख्या पिकांऐवजी अनेक शेतकरी सोयाबीनकडे वळू शकतात. मात्र अंतिम उत्पादन हे पावसाच्या स्थितीवर अवलंबून राहणार आहे. अवजार अनुदानासाठी 76,000 शेतकरी प्रतीक्षेत. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेती अवजारांसाठी अर्ज केलेले 76,000 शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. निधीअभावी 33.62 लाखांहून अधिक अर्ज प्रलंबित असून मंजुरी आणि अनुदान वितरणास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत मोठा बदल झाला आहे. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पात्र पीककर्ज इंडियन रुपी 2 लाखांपर्यंत माफ करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने तब्बल इंडियन रुपी 36,585 कोटींची तरतूद केली आहे. सुमारे 55 ते 56 लाख शेतकरी या योजनेच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड केली आहे त्यांना 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे कर्ज इंडियन रुपी 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठीही महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की जर एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज 2.5 लाख रुपये असेल तर शेतकऱ्याने 50,000 रुपये भरल्यानंतर उर्वरित 2 लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. दरम्यान काही शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून सरकारने 3 उच्चस्तरीय समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्या लाभार्थी पडताळणी, बँकांचा समन्वय आणि अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार आहेत. आता मान्सूनची बातमी. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील आठवड्यापासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून 1 जुलैपर्यंत महाराष्ट्रभर पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. मात्र कोकण वगळता राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे खरीप पेरण्या अजूनही मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. दरम्यान एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी 25 कृतीसूत्रे जाहीर केली आहेत. कमी पावसाच्या परिस्थितीत कोणती पिके घ्यावीत, जलसंधारण कसे करावे आणि दुबार पेरणी टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. आता पीएम किसानची बातमी. पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे वितरण सुरू झाले असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा होत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. कर्जमाफीबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे ॲग्रिस्टॅक नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जदारांना लाभ मिळण्यासाठी माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाजारभावाकडे वळूया. कोलंबो बंदरातील कोंडीमुळे 65 कांदा कंटेनर परत पाठवावे लागले असून निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दुसरीकडे हळदीच्या बाजारभावाने 15,000 रुपयांचा टप्पा पार केला असून कारंजा आणि रिसोड बाजार समितीत विक्रमी दर मिळाले आहेत. राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई गंभीर बनली आहे. अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून चाऱ्याचा तुटवडाही वाढत आहे. पावसाअभावी विहिरी, तलाव आणि धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पीक विम्याबाबतही दिलासादायक बातमी समोर आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान अनेक ठिकाणी शेतकरी सरसकट कर्जमाफी, पीक विमा, हमीभाव आणि खत वितरणातील अडचणी दूर करण्यासाठी आंदोलन करत आहेत.
सरकारने या मागण्यांवर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या होत्या आजच्या सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या. अशाच शेती, हवामान, बाजारभाव, सरकारी योजना आणि पीक विम्याच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.